कोरोची येथील ग्रामसभेत जलस्वराज्य पाणी पुरवठा योजनेच्या ऑडिट अहवालावरून जोरदार खडाजंगी झाली। 2011 ते 2016 या कालावधीत आर्थिक व्यवहारांमध्ये गंभीर त्रुटी आणि अनियमितता आढळल्याचा दावा करण्यात आल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत दोषींवर कारवाई करून रकमेची वसुली करण्याची मागणी केली। खासगी ऑडिटर मार्फत करण्यात आलेल्या तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचे सांगण्यात आले। 2011 ते 2015 या कालावधीत दैनंदिन शिल्लक रकमा पेन्सिलने लिहिल्या गेल्या असून त्यावर कोणत्याही जबाबदार व्यक्तीच्या स्वाक्षऱ्या नसल्याचे निदर्शनास आले। तसेच नळ कनेक्शन रजिस्टर, पाणीपट्टी थकबाकी यादी, पगारपत्रके आणि वीज बिलांच्या फाईल्स दप्तरी उपलब्ध नसल्याचेही स्पष्ट झाले। याशिवाय 2017-2018 चे वसुली रजिस्टर गायब असल्याचा मुद्दा उपस्थित झाला। 2018-19 मध्ये तब्बल 155 पावती बुके असताना केवळ एका रजिस्टरचीच नोंद असल्याने संशय अधिकच बळावला। योजनेच्या सुरुवातीला सभासदांकडून जमा झालेल्या डिपॉझिट रकमेचे बँक स्टेटमेंट उपलब्ध नसल्यामुळे 2012 पासूनच्या व्याजाच्या रकमांचे नेमके काय झाले असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला। यावेळी संजय कदम यांनी थेट 3 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून पावती बुके गाडीतून नेऊन जाळण्यात आली असा गंभीर आरोप केला। या वक्तव्यानंतर सभागृहात एकच खळबळ उडाली आणि उपस्थित ग्रामस्थ थक्क झाले। दरम्यान या आरोपांबाबत जलसुराज्य समितीचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले की दप्तर ताब्यात घेताना तत्कालीन सरपंचांनी आम्हाला विश्वासात घेतले नव्हते। इतर गावातील योजना बंद पडल्या असताना कोरोचीची योजना आम्ही यशस्वीपणे सुरू ठेवली आहे। यापूर्वी सरकारी ऑडिट झाले होते, मात्र आता राजकीय हेतूने खासगी ऑडिटर कडून तपासणी करण्यात आली आहे। ग्रामसभेत सामाजिक विषयावरही चर्चा रंगली। देशात महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबद्दल सॅम आठवले यांनी चिंता व्यक्त केली। त्यावर गावात दक्षता समिती स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला। याशिवाय कोरोची बस स्थानक परिसरात छत्रपती शिवशंभू स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल सरपंच संतोष भोरे यांचे अभिनंदन करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। अमर कोरुचीकर यांनी माळबाग येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्याची मागणी केली। माजी सरपंच कुमार बाबर यांनी घरफाळा थकबाकीच्या मुद्द्यावर प्रशासनाला धारेवर धरले। गावातील कोणताही निर्णय ग्रामसभेत झालाच पाहिजे। इतकी मोठी घरफाळा थकबाकी वसुली करण्यासाठी प्रशासन नेमके काय करत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तर अमित कांबळे यांनी ग्रामपंचायतीच्या जमा खर्च आणि शिल्लक रकमांची माहिती जाहीर करण्याची मागणी केली। त्यानुसार प्रत्येक वॉर्डमध्ये आर्थिक माहिती प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला। या ग्रामसभेला सरपंच संतोष भोरे, ग्रामविकास अधिकारी रांजा पाटील, पोलीस पाटील सावकार हेगडे, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। सभेचे वातावरण खेळीमेळीचे असले तरी जलस्वराज्य योजनेच्या मुद्द्यावरून प्रशासनाला नागरिकांच्या प्रश्नांचा भडीमार सहन करावा लागला। आता या ऑडिट अहवालाच्या आधारे दोषींवर नेमकी कोणती कारवाई होते आणि गहाळ झालेल्या रकमांची वसुली कशी केली जाते याकडे संपूर्ण कोरोची गावचे लक्ष लागले आहे।